वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि नॉन स्टॉप सुपर 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. स्मार्ट रिव्हिजन स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण जशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, तशाच प्रकारचे टॉप आणि सिलेक्टेड 50 प्रश्न आपण नॉन स्टॉप या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे आमचे लेक्चर होणार आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे नॉन स्टॉप सुपर फास्ट 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा. ओके, पहिला प्रश्न बघा. पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्याच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्ट खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे. अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अशाच प्रकारचे मोठे मोठे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर बघा, ऑप्शन जे सी असेल नीती आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे सी दिलेला आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 2 दुसरा प्रश्न आहे की संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते. सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. संवेदना संदर्भात प्रश्न 100% विचारला जातो. तर बघा, अवबोध म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे अवबोध आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 3. सर, तिसरा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की एखाद्या विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळविते. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि संरक्षण यंत्रणेसंदर्भात सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रतिपूरण म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न चौथा जे प्रश्न आहे सर, प्रश्न 4 दिलेला आहे की 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले. तर हे बघा, थॉर्नडाईक यांचे हे मत आहे. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 5. सर, 5वा प्रश्न आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजेच विचार प्रक्रिया होय. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न आहे की एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश अवधान असे म्हणतात. मित्रांनो, प्रश्न फक्त काळजीपूर्वक वाचा म्हणजे लगेच आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि अभ्यस्त अवधान आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न 7 दिलेला आहे की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपण म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, अवधान पुन्हा आपला उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते सिलेक्टेड प्रश्न आहे, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे की परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तर पत्रिका कडक तपासले अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी
कोणत्या मानसिक यंत्रणेचा प्रकार आहे? सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे एक असेल म्हणजे प्रक्षेपण. पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणता प्रवृत्तीचा समावेश होतो? तर प्रार्थना या प्रवृत्तीचा समावेश होतो. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 10 दिलेला आहे की हे बघा, उद्गामी विचार प्रतिमान डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. तर हिल्टा टाबा म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमचे फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाटेट 28 जून 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र नॉन स्टॉप सुपरफास्ट 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वामधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि बुद्धिमंथन पद्धती आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. अध्यापन म्हणजे काय? तर बघा, अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे सी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे की हे बघा, 13वा प्रश्न दिलेला आहे की श्रेणीबंध अध्ययन उपपत्तीचा जनक डॅश डॅश यांना मानले जाते. तर हे बघा, श्रेणीबंध अध्ययन उपपत्तीचा जनक गगने म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी असेल आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. गगने यांना मानले जाते. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14 सर 14वा प्रश्न आहे की 14वा प्रश्न आहे की संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो. हे डॅश डॅश संक्रमण आहे. तर सोपा प्रश्न आहे, धन संक्रमण आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन एक योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 15 सर 15वा प्रश्न आहे की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा, वस्तुनिष्ठ निरीक्षण किंवा बाह्य निरीक्षण सुद्धा आपण याला म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे सर, पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे. 16वा प्रश्न दिलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर हे बघा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती बांदुरा यांनी मांडली. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन एक बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 17 आहे की व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही समतोल वृत्तीचे असतात? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि सांगवीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत. नॉन स्टॉप 50 प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे की अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता हा आहे. तर बघा, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची? तर पावलोव यांची आहे. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे. बुद्धिमत्तेसंबंधी प्रबंध 120 घटकांची बुद्धी बनलेली आहे असे कोणी मांडले? तर गिलफर्ड यांनी मांडले. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. चिपांजी सुलतानावरील प्रयोग डॅश डॅश यांनी केला. तर हे बघा, कोफका उत्तर दिलेलं आहे. परंतु चिंपांजी सुलतानावरील जे प्रयोग आहे ते कोहलर यांनी केला होता. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कोफका त्यांचे सहकारी आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
महाटेट 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे मित्रांनो। परीक्षेला फक्त 6 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी तुमच्यासाठी हे अपडेट प्रश्नसंच आहे, कारण जशा प्रकारे आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे मित्रांनो 100% तुम्हाला फायदा 28 जून पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळणार आहे। पेपर 1 मध्ये तुम्हाला 5 विषय पाहायला मिळणार आहे, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे एकूण 50 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला या ठिकाणी 10 प्रश्नसंच दिले जाणार आहे विथ आन्सर की। प्राइस फक्त 499 आहे। पेपर 2 साठी 399। पेपर 2 मध्ये कोणते विषय आहे तर हे बघा, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र, म्हणजे एकूण 40 प्रश्नपत्रिका आहे। प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की, विथ उत्तर सूची। आणि परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट 3000 प्रश्नांचा समावेश आपण या कॉम्बो पॅकमध्ये केलेला आहे। आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रश्नसंच पाहिजे तर फक्त 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी या ठिकाणी प्रश्नसंच मिळणार आहे, विथ उत्तर सूची मिळणार आहे, विथ आन्सर की मिळणार आहे। या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो। जर तुमचा अभ्यास कमी झालेला असेल तर हे करून परीक्षेला जा, म्हणजे तुम्हाला थेट डायरेक्ट प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। बेस्ट ऑफर आहे आणि शेवटची संधी आहे, हे करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न आहे की समान घटक उपपत्तीचे जनक डॅश डॅश होयो, तर हे बघा, समान घटक उपपत्तीचे जनक कोण तर थॉर्नडाईक। ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, ऑप्शन 1 बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती, म्हणजे संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रश्न आहे। असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे, तर हे बघा या ठिकाणी सुद्धा प्रेक्षेपण उत्तर येणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल। पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 23 आहे की, हे बघा 23वा प्रश्न आहे की शेष अवस्थेतील मूल्यांच्या सामाजिक किंवा मुलांच्या सामाजिक कौशल्याच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्ये सांगते, तर हे बघा इतरांचे लक्ष वेधून घेतात, म्हणजे ऑप्शन जे सी असेल। पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 24 दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले, तर हे बघा ग्रेगॉर मेडल यांनी मांडले, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल। पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न 25 आहे की इतरांची क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांचा दृष्टिकोन विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत, तर हे बघा हे जी क्षमता आहे किंवा हे जी लक्षणे आहेत ते तदनुभूती, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल। पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन 1 योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश डॅश यांनी मांडली, तर हे बघा जॉन मेयर व पीटर सॉल्वी यांनी 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडली, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल। सर पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न आहे की सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही, तर हे बघा समावेशन शिक्षणात यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल। पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात, ते आहे प्रायोगिक पद्धती, म्हणजे ऑप्शन जे बी असेल। सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 29 पुन्हा संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रश्न आलेला आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे, हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसून येतो, तर हे बघा तादम्य, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल।
पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, जशा प्रकारे छपरी लोक हे करतात. ऑप्शन जे 3 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तर हे बघा, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया म्हणजे चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, ऑप्शन जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे बी असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, फक्त 15 मिनिटामध्ये आपण 30 प्रश्न पूर्ण केलेले आहे, म्हणजे सुपरफास्ट. आपण या ठिकाणी 50 प्रश्न पाहत आहोत. ओके, शेवटचे 20 प्रश्न राहिलेले आहे. खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्ये नाही? तर हे बघा, ऑप्शन जे सी असेल की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, चुकीचा दिलेला आहे. 100% चुकीचा असणार आहे, कारण की सर्व प्राण्यांचे अध्ययन कधीही सारखे असू शकत नाही. ऑप्शन जे 3 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न आहे की व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षकेने शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षांनी आठवितो. हे उदाहरण कोणत्या प्रकारचे कल्पनेचे आहे? तर याला आपण पुनरुत्पादित कल्पना असे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आहे की खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? तर हे बघा, 4 विधाने दिलेली आहे आणि असत्य विधान कोणते? तर अवधान केंद्रीकरण होते. या ठिकाणी असत्य विधान राहणार आहे, म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केला. सोपी प्रश्न आहे, यांनी केली म्हणजे सोपा प्रश्न आहे. वॉटसन उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35वा प्रश्न आहे की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला 28 जून 2026 पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जाऊ शकतात. फक्त भाषा बदलली जाते मित्रांनो, प्रश्न बदलत नाही. प्रश्न बघा, प्रश्न आहे की हे बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्शाचे वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? प्रश्न फक्त काय विचारलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बांदुरा उत्तर असणार आहे. फक्त प्रश्न मोठा केलेला आहे, म्हणजे वरती जे 2-3 ओळी दिलेली आहे ते फक्त प्रश्न मोठा करण्यासाठी, म्हणजे क्वेश्चनची जी लेंथ आहे ते वाढवली आहे. म्हणजे प्रश्न काय आहे की निरीक्षण सामाजिक उपपत्ती कोणाची आहे, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न आहे की परीक्षेत साधे यश मिळवल्यास मी मुळीच अभ्यास केला न होता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर हे बघा, कृतक समर्थन म्हणजेच खोटे समर्थन. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर राहणार आहे. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? तर हे बघा, आसुबेल यांचा समावेश होत नाही, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की मन यांच्या मते पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे की समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला डॅश डॅश असे म्हणतात. तर हे बघा, प्रतिमा असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन जे बी असेल. सर पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल राईट आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026साठी तुम्हाला टोटली लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होयो. तर हे बघा, शारीरिक आणि मानसिक परिसीमा होयो. ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न म्हणजे टोटल 50चे 50 प्रश्न जे आहे ते महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, पुन्हा तोच प्रश्न आला संरक्षण यंत्रणेसंदर्भात. ओके, फक्त प्रश्न म्हणजे बदलून विचारले जातात. तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याची प्रयत्न करणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा प्रकार होईल. तर हे बघा, तादम्य असणार आहे. जशा प्रकारे आजकाल आपण सेल्फी काढून घेतो. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर हे बघा, व्याख्यान पद्धतीबाबत जे योग्य विधान असणार आहे की कल्पनाविलासाचे नवे दालन उघडते, आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. 44वा प्रश्न आहे की खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? तर हे बघा, अयोग्य लक्षण कोणते? आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत. तर हे बघा, या व्यक्ती सुखदुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात म्हणजे ऑप्शन जे सी असेल ते अयोग्य असणार आहे. पर्याय जे सी असेल ते आपला अयोग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 45 की अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर हे बघा, अध्ययन या संज्ञेस नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे विधान लागू पडत नाही म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? विकासासंदर्भात 4 विधाने दिलेली आहे आणि योग्य विधान कोणते? तर हे बघा, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो म्हणजे ऑप्शन जे डी असेल. सर, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 47. आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जसाच्या तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात? तर हे बघा, याला आपण पुनरुत्पादित कल्पना म्हणू म्हणजे ऑप्शन जे सी असेल. सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे सी असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 दिलेला आहे की खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? तर हे बघा, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते हा आपला उत्तर असणार आहे म्हणजे ऑप्शन जे डी असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न आहे की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल की नव्या परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, टॉप क्लास सुपरफास्ट 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत की अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती कोणी मांडली? तर जड यांनी मांडली म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. सुपरफास्ट नॉन स्टॉप 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत मित्रांनो. कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण हे 50 प्रश्न एकत्रित केले होते आणि तुम्ही पाहू शकतात की हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र या 3 विषयासाठी आपले प्रश्नसंच अवेलेबल आहे मित्रांनो. 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. नोट्स अवेलेबल आहे 399 मध्ये तुम्हाला हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.